आता आपण गुलाबजाम बनवणार आहोत आणि गुलाबजाम बनवण्यासाठी आपण हे चितळेंचं रेडी टू कुक गुलाबजामचं घेतलेलं आहे. आणि मग आता सारिका जी आहे ती 2 पॅकेटमधले तिने फोडलेले आहेत. ती आटा गुंतते मस्तपैकी. ती आता पीठ मळते गुलाबजामचं. तिने 200 ग्रॅमचे 2 पॅक फोडलेले आहेत आणि त्यासाठी तिने 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. मग किती ग्लास वापरलेस? एकच घेतला असेल तर तरी. हा मग 2 लागेलच ना. नाही बरं 1 ग्लास पाणी लागेल तुम्हाला 400 ग्रॅम पीठ मळण्यासाठी. तर पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे. अजून ती पीठ मळते आहे तोवर आपण थांबूया. सारिका पीठ मळते तोवर आपण पाक तयार करून घेऊया. तर पाक तयार करण्यासाठी मी एवढं पातेलं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण 2 वाट्या साखर आणि 4 ग्लास पाणी टाकणार आहोत. अशा प्रकारे आपली ही पीठ मळून झालेलं आहे. पण यात आपण थोडंसं तेल टाकून हे डबल मळून घेणार आहोत. तेल टाकल्याने कणकीला मऊपणा येतो. बरोबर ना सारिका? तर तेल टाकल्याने मऊपणा येतो आणि गुलाबजाम छान होतील. बरोबर ना? तर आपण पाक बनवण्यासाठी एवढ्या साईजच्या वाटीमध्ये 2 वाट्या साखर घेतलेली आहे, जी साधारणतः 1 वाटी म्हणजे 160 ग्रॅम असू शकते. 120 ग्रॅम आहे. तर मग 120 ग्रॅम आणि 120 ग्रॅम 240 ग्रॅम म्हणजे आपल्याला 240 ग्रॅम साखर लागणार आहे. तर आपण 4 विलायची घेतलेल्या आहेत, ज्या आता आपण बारीक करून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी. प्रत्येक काम असा हात धुवून करायचा असतो. सारिकाकडून सगळ्यांनी खूप काही शिका. तर आपली विलायची बारीक होत नाहीये, त्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर टाकावी लागेल आणि पळपूड घेऊन ग्लासने ती बारीक करायची. आता बघा सारिका काय करते. ग्लासने बारीक करतोस का? बरं फुलपात्र्याने करायची, कशाने तरी करायची. बघा आवाज ऐका. मस्तपैकी सारिका आता विलायची बारीक करत आहे. आता आपण हे जे पीठ मळले ते थोड्या वेळासाठी नरम होण्यासाठी ठेवलेलं आहे असं सारिकाचं म्हणणं आहे. पण ते असं झालंय की आम्हाला अजून पाक बनवायचा आहे, म्हणून आम्ही गोळे बनवायला घेतलेले नाही आहे. पण हे नरम व्हायलाच ठेवलंय, जाऊ द्या. तर झालंय असं की विलायची कमी झाली आणि साखर जास्त झाली. तर यासाठी आपल्याला विलायची तरी वाढवावी लागेल, नाही तर साखर तरी कमी करावी लागेल. आपण मेसेज करून सांगा की आम्ही काय करावं. तर आपली विलायची बारीक झालेली आहे. सारिका दाखव एकदा कशी झाली. तर अशी झाली. पण साखर जरा जास्त पडली आहे, तर तुम्ही बारीक करताना थोडीशी कमी साखर टाका. सारिकाचं सगळंच शिकू नका, सारिका जास्त साखर टाकते. तर आता आपली विलायची बारीक झालेली आहे. तर आता मी आणि सारिका मिळून गोळे तयार करतो. हे ताट आता तुम्हाला रिकामं दिसतंय, पण जादूने मी हे आत्ताच भरवू शकते. तुम्हाला दाखवते. गोळे बनवताना हाताला थोडंसं तेल पण लावून घ्या आणि मग गोळे तुमचे असे बनतील. खूप सुंदर, खूप छान, खूप मस्त. तर आपण थोड्याच दिवसांनंतर हिचं एक यूट्यूब चॅनल खोलणार आहे, ज्याच्यावरती प्रत्येक गोष्टीची रेसिपी बनवून टाकेल. यूट्यूबवरची बघून. हां, यूट्यूबवरची बघून. तरी पण तुम्ही तिला सपोर्ट करा, कारण तीच बनवणार आहे ना. यूट्यूबवरची जरी बघून बनवत असली तरी. ओके, आम्ही तुम्हाला चॅनलची लिंक वगैरे सेंड करेल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळे करायचे आहेत. तुम्ही बघू शकता. असं असं गोल 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 करायचं आहे. आणि मग इथे ठेवून द्यायचं. किती सुंदर गोळे झाले. हा लहान मोठे झाले कारण आम्ही लहान आहे अजून, त्यामुळे याच्यासाठी काहीसुद्धा बोलू नये. बाय बाय. तर अशा पद्धतीने आपण 72 गुलाबजामचे गोल्स तयार केलेले आहेत. हे गोल्स आता आपण तळून घेणार आहोत. तर सारिका हे गोल्स तळते तोपर्यंत मी पाक बनवून घेते.
तर या ग्लासने आपण पाक बनवण्यासाठी 4 ग्लास पाणी टाकणार आहोत. तर 4 ग्लासमध्ये एवढं पाणी बसतंय, पण आपल्याला पाणी कमी पडण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मग आपण 1 ग्लास अजून टाकू. 5. पडेल की मी देतो तुला करून. करून ठेव की बाजूला. येतं ते परत बी गरम कर. तू शांत हो जरा. सारे इसनं गाडी गाडी गरम नसणार. पडेल कुठे कसली पडेल. चांगल्या भांड्यात काढून घे आणि ताट सजवून फोटो काढावा लागेल ना ताटाचा. बर का बस.